असं पहिल्यांदा केलं की जे बघितलं आणि लगेच ट्राय केलं. तर खूप व्हिडिओ बघितले होते, त्यात दाखवत होते की चेहऱ्याला बर्फ लावल्याने चेहऱ्याची सगळी घाण निघून जाते. तर म्हटलं चला ट्राय करून घेऊया. लावायले पण खरंच खूप थंड लागत होतं. म्हटलं बघूया ट्राय करून काही फरक जाणवला तर. आणि संध्याकाळी मग लगेच आम्ही चाललो होतो गणपती बाप्पाचं सामान घ्यायला. आणि गणपती बाप्पा पण बघायचे होते. जातानाच पेट्रोल संपलं तर म्हणलं अगोदर पेट्रोल टाकून घेऊया आणि नंतर मग आपण सामान घ्यायला जाऊ. तर गावामध्ये आलो तर तिथं खरंच खूप छान सामान होतं डेकोरेशनचं. काही घ्यावं म्हणून काही सुचत नव्हतं आणि लाईटिंग पण खूप प्रकारचे होते आणि कोणती घ्यावं म्हणून खरंच काही सुचत नाही या टायमाला. आणि जेव्हा काही लक्षात येतं का तेव्हा असं समजतं की आपल्याला हे घ्यायचं म्हणून. ठीक आहे, तर मग आता गणपती बाप्पा बघायला आलो. तर चला मी तुम्हाला गणपती बाप्पा दाखवते. इथं खरंच खूप छान गणपती बाप्पाच्या मूर्त्या होत्या. कोणती घ्यावं म्हणून काही सुचत नव्हतं. आणि जशी गणपतीची बाप्पाची मूर्ती तशीच प्राईज होती. तरी 800 रुपयापासून प्राईज चालू होती. आणि ही मूर्ती ना आमच्या देविकाला खूपच आवडली होती. त्याला सारखं बच्चा बच्चा म्हणायची आणि सगळे लोक तिला बघून हसायचे. तर म्हणलं तुला हा बच्चा आवडला ना, आपण हाच घेऊ. तिला काय समजतं. आणि हे बघा, हे पण गणपती बाप्पा खरंच खूप छान होते, पण ह्याची प्राईस पण तेवढीच असेल. आम्ही जास्त नाही विचारली, फक्त आम्ही छोट्या मूर्त्यांचाच भाव विचारला. तर ह्या गणपती बाप्पाचं तर विचारायचं नव्हतं, कारण खूप भाव होता आणि त्याची सजावट पण तशीच होती. त्यामुळे आम्ही त्याला काही विचारलंच नाही. आणि आम्ही एक गणपती बाप्पाची मूर्ती बुक करून आलो. म्हणजे त्याला आमंत्रण देऊन आलो की लवकरात लवकर आमच्या घरी या म्हणून. आमची देविका काही गणपती बाप्पा सोडतच नव्हती. हीच घ्यायची म्हणून बसली होती आणि लगेच घ्यायची असं म्हणत होती. तर ठीक आहे, मला ती रडत होती म्हणून तिच्यासाठी आम्ही थोडंसं इथून तिला चाट घेतला खायला आणि घरी आलो. मला थोडं नवीन काम पण येतं. तर मी आता छोटीशी कुंडी बनवणार आहे. तर मी त्याचा व्हिडिओ टाकला आहे, पण पूर्ण ब्लॉग नाही बनवला. तर तुम्हाला जर पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मी तुमच्यासाठी पण पूर्ण ब्लॉग बनवल. तर आता मी गणपती बाप्पासाठी एक कुंडी बनवली. आता लवकर दुसरी पण एक वस्तू बनवणार आहे, ती तुमच्यासोबत नक्की शेअर करा. तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ.